नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत अध्याय क्रमांक 3। आता महाराजांनी 12 वर्ष मंगळवेढ्याला काढली। त्यानंतर महाराज मोहोळ इथे गेले। मोहोळला महाराजांचे एक निस्सिम भक्त होते, ते म्हणजे आप्पाटोळ। आता महाराजांनी ठरवलं की त्यांना अक्कलकोटला जायचंय। मग आप्पाटोळ पण म्हटले की चला मी तुमच्या सोबत येतो। पण झालं असं की अक्कलकोटला जात असताना अर्ध्या रस्त्यामध्ये आप्पाटोळ यांना परत जावं लागलं, काही कारणास्तव। मग महाराजांनी पुढे अक्कलकोट गाठलं आणि अक्कलकोटला गेल्यानंतर मग महाराज तिथे राहिले चोळाप्पा यांच्याकडे। चोळाप्पांची निस्सिम भक्ती आणि महाराजांवरची श्रद्धा पाहून महाराजांनी ठरवलं की मला आता इथेच राहायचं। महाराजांची कीर्ती तर सगळीकडे पसरलीच होती। सगळ्यांनाच माहिती होतं की महाराजांच्या लीला किती प्रचंड आहेत ते। आणि मग अशीच कीर्ती महाराजांची पोहोचते ती मालोजी राजांपर्यंत। मालोजी राजांची महाराजांना न भेटता महाराजांवर खूप अति प्रमाणात श्रद्धा असते। ते महाराजांची सेवाही करत असतात। मग मालोजी राजांना असं वाटतं आता आपण इतकी भक्ती करतच आहोत तर मग आपण जाऊन भेटूया स्वामींना। मग होतं काय, जेव्हा मालोजी राजे महाराजांना भेटण्याची तयारी करतात अगदी त्याच क्षणी महाराज मालोजी राजांच्या दरबारात येऊन उभे राहतात। आणि त्यावेळेस मालोजी राजांच्या डोळ्यातनं अश्रू आणि मालोजी राजांचा आनंद हा प्रमाणाच्या बाहेर असतो। आणि तर मग विष्णुबुवा म्हणतात, सिंहासनाखाली उतरून राव घालीन लोटांगण, मन आले भरून कंठ झाला सद्वीत, दृढ मिठी मारली चरणी आणि चरण धुतले नयनाश्रूंनी, हस्तकी धरून त्यांना आसनावरती बसविले। तर अशा पद्धतीने मालोजी राजे प्रमाणाच्या बाहेर खुश होतात, त्यांना आनंद होतो आणि त्यांचे नयन प्रेमाश्रूंनी भरून जातात। तर इथे होती आज ह्या 3ऱ्या अध्यायामध्ये माहिती मालोजी राजे आणि स्वामींची। तर भेटूया पुढच्या अध्यायामध्ये। इति श्री चरित्र सारामृते तृतीयोध्याय संपूर्ण। श्री स्वामी समर्थ।